हाय, मी प्रियांका. तर सगळ्यांचं नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. तर आज मी हे बनवते, तर भात बनवते, मसाले भात. तर आपला छोटा ग्लास आहे एवढंसं आमचा, त्या ग्लासच्या मापाने मी हे केलं आहे. तांदूळ घेतला आहे 7 ग्लास आणि वाटाणे घेतले ते पावशेर वाटाणे ते पाण्यात ठेवलं, ते सोलून घेतलेलं वाटाणे तो पाण्यात ठेवलं आहे. हे लसूण खोबरं बनवून ठेवलं आहे. लसूण खोबरं जिरं मिरची कोथिंबीर वगैरे टाकून आलं टाकून हा मसाला मोठावाड बनवून घेतला आहे. हळद वगैरे ह्याच्यात लागणार आहे. तर फ्लॉवर घेतला आहे थोडासा, फुलं ह्याची बारीक बारीक फुलं करून घेतल्या, धुवून घेतलं आहे स्वच्छ. परत बटाटा पण असा चिरून घेतला आहे चौकोनी साल काढून. गाजर पण चिरून घेतले अर्धा. परसबी घेतली एक, कांदा लांब चिरून घेतला, एक टोमॅटो चिरून घेतला. तर फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं आहे. इकडं ह्या ग्लासाने 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं. तर आता आपण करूयात भात बनवूया वाटाण्याचा. तर पहिल्यांदा कांदा घालायचा, चिरलेला कांदा घालायचा. हलवून भाजून घ्यायचा कांदा झाला की टोमॅटो भाजायचा आणि हा मसाला टाकणार आहे. शाही बिर्याणी मसाला म्हणजे पुलाव मसाला ते हा घालायचा. तर अशा प्रकारे सोप्या पद्धतीने भात बनवून घेऊया. तरी मी सोयाबीन टाकतो आम्ही, त्यावेळेस मला सोयाबीन नको टाकायला. चांगलं भाजून घ्यायचं. इकडं पाणी गरम करायला ठेवलं. मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या. मी तरी 10-12 मिरच्या घेतल्या चांगलं तिखट व्हायसाठी. लसूण खोबरं मिरची जिरं सगळं घेतलं. 10-12 मिरच्या घेतल्या. तर मी असं मोठं वाटून ठेवलं. एक मिरची राहिल्या ते तशीच ठेवली, चेंगरून टाकले. मीठ वगैरे लागणार आहे आणि 1 चमचा चटणी पण लागणार आहे. एवढं तरी साहित्य लागणार आहे भातासाठी. बघा, उद्यासाठी परसबी चिरून ठेवली आहे अशा प्रकारे. पसाराचा पकाय कांदा भाजून घ्यायचा. जरासं हलवलं नाही, थोडंसं लाल होतं लगेच करत चांगला भाजून घ्यायचा असं केलं. असा एक टोमॅटो लांबच आपल्याला टोमॅटो पण धुवून चांगला चिरून घेतला. चिरून पण परत धुवून घ्यायचा भाज्या. चांगला मसाला भाजून घ्यायचा. टोमॅटो पण चांगला भाजत आला आणि त्याच्यामध्ये दळलेला मसाला घालायचा. आपल्या आवडीनुसार ओलं खोबरं सुकं खोबरं काही पण घालू शकतो मसाल्यामध्ये. सुकं घालायचं, ओलं असेल ओलं घालायचं. तर कधी काजू घालत नाही, पण काजू पण घालतात बघा भातामध्ये. काजू असतील काजू घालायचे. तरी लसूण खोबरं जिरं मिरची कोथिंबीर आलं जा बाहेर. सुरी घेऊन जा धर. आजीला कापायला सांग. कांदा टोमॅटो भाजून घेतला. मिरची जिरं तीळ वगैरे टाकून दळून घ्यायचा मसाला. हळद टाकूया आपण, 1 चम्मचभर हळद टाकूया कलरसाठी.
सफेद भात असं कोणी खातच नाही आमच्यात. कलर यायसाठी हळद टाकावीच लागते. प्रकारे चांगलं हलवत राहायचं. हळद टाकली. आता हे टाकूयात आपण चिरलेले फ्लॉवर, एक बटाटा, गाजर, फरसबी हे घालूया. आपण चांगलं परतून घेऊया. तेलात पाणी उकळायचं बंद करूया. तेलात चांगलं भाजून घेऊया. ते पण मिक्स करूया. एक जेवण हलवूया 2 मिनिटं. हे झालं की नंतर मग वाटणातलं पाणी काढून घेऊया. भात पण धुवून असा ठेवला होता. बघा असं तांदूळ धुवून ठेवला होता. तर वाटाणा पण धुवून घेतला. असं वाटाणा पण घातलं होतं. हिरवा, परत असा केशरी, सफेद कलर खूप छान वाटतं. चांगलं भाजून घ्यायचं. याचा मसाला टाकायचा. हा शाही बिर्याणी मसाला ते आपण टाकायचा. मसाला पण टाकला. पण हलवून घ्यायचं चांगलं. खाली लागतं. पाणी टाकूया. भाजून घेऊया. धुवून घेतलं भांडं सगळं. भाजून घ्यायचं. 5 गॅसवरच करत जायचं. हळद वगैरे टाकून झाले. चटणी टाकूया आपण. बघा आपला मसाला लाल तिखट. चटणी टाकायची अशी 1 चमचाभर. चवीला चांगलं लागतं आपल्याला. मिरची पण टाकायची. चटणी पण टाकायची. मीठ घालायचं. तर मीठ बघूया आपण. टाटा नमक वापरतो. तर 2 चमचे मीठ घालते. कमी जास्त नंतर टाकून नंतर घालूयात ना. आता जरा तरी 2 चमचे घालतात ना. हलवून घ्यायचं. पाणी घालायचं. भांडी साईडला ठेवायची घासायला. चटणी मीठ वगैरे घालून झालं ते चांगलं. तांदूळ घालायचं. जर घेऊन जा पाणी. ठीक आहे. तांदूळ घेतल्याला घालायचं. चांगलं परतायचं. हे चाळणीतच काढावं माझ्या मते. पाणी तसंच आहे तांदळामध्ये. पूर्ण तांदूळ
तांदळाला भाज्यांना मसाला एक पर्यंत चांगलं भाजून घ्यायचं. लिंबू असेल तर पाणी घातलं, गरम पाणी घातलं, शिजायला ठेवलं भात तर लिंबू असेल तर लिंबू वगैरे पिळायचा. तर जेवताना द्यायचा. काकडी टोमॅटो असं चिरून किंवा कोशिंबीर बनवून द्यायची. लिंबू तर सध्याला नाही आहे, लिंबू नाही घालायचं. मग आवडत असेल तर घालायचं. आता गरम पाणी घालूया. तर लागलंय बिग बॉस तर बघायचंच होतं मला आज भातच करायचं. उद्यासाठी भाजी वगैरे निवडून ठेवली, परसलीची मिक्स करून चिरून ठेवली. मला भाताची तयारी केली. वेळ लागतो ना सगळं चिरस करत. भाताची तयारी केली. म्हणलं व्हिडिओ टाकूयात, तुमच्यासोबत शेअर करूया. तरी आम्ही भात बनवतो. असं 5-10 मिनटं उकळून द्यायचं, शिजवून द्यायचं. शिजला की नंतर मग पाणी टाकायचं, 1 मिनिट झाकण ठेवायचं आणि मुरून द्यायचं. 5-7 मिनटं मुरला शिजला की मग बंद करायचं. अशा प्रकारे भात बनवायचा. वरून कोथिंबीर चिरून टाकायची. तूप घालूया. बघा अशा प्रकारे 1 चम्मचभर तरी तूप घालायचं म्हणजे चांगला भात होतो. असं तुपात खायला पण चांगलं लागतं. त्याच्यावर पापड वगैरे तळण वगैरे तळायचं म्हणजे खातात सगळे. तर असा भात बनवलं तर कसं वाटतंय बघा. कडतंय, चांगला उकळी येते. फुटली, चांगला शिजला. पाणी कमी झालं याच्यातलं. मुरायच्या वेळेस थोडंसं पाणी टाकून झाकून ठेवायचं 5 मिनटं मुरायला. मुरला की बंद करायचा. तूप वगैरे घालून बघा कसं दिसतंय. असं प्रकारे सुटसुटीत भात होतो. वास पण सुटलाय. असं साध्या सोप्या पद्धतीने भात बनवायचं. घरातच होतं सगळं. परसली, फ्लावर वगैरे आणलेलं, गाजर, अशा प्रकारे भात बनवला. तर हे शिजस तोपर्यंत गॅस वगैरे आवरायचं, किचन कटा आवरायचं, भांडी वगैरे आवरायची. ते झालं तोपर्यंत हे शिजतंय. चांगलं उकळून झाकण ठेवूया. झाकण घालूया, पाणी ठेवूया त्याच्यात. तवा चिरला अशा प्रकारे झाकण घालायचं, कमी गॅस करायचं आणि पाणी घालायचं त्याच्यात. कशासाठी पाणी घालायचं तर खाली लागू नये भात म्हणून पाणी घालायचं. शिजायला तर लागला ना असं वाटा मुरायला ठेवला. झाकण ठेवलं, पाणी घातलं खाली लागू नये भात म्हणून. थोड्या वेळानं बघायचं शिजला का पाणी वगैरे लागतंय का. कणी जर लागत असेल तर परत पाणी टाकायचं आणि थोडा वेळ ठेवायचं. अशा प्रकारे भात करायचा. अशा प्रकारे स्वस्त खा, मस्त राहा. धन्यवाद.